शालिवाहनमधून समोरचा घाट, महेश्वरचा घाट दिसतोय. पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले त्याचे. पण नेहमीच जे रंगीबेरंगी लाईट्स फ्लॅश मारलेले असतात ते मात्र नाही आहेत. काल रात्री शालिवाहनला मुक्काम होता. आज सकाळी मैयावर स्नान केलं आणि लवकरच निघालोय. 7:15 वाजताच निघालोय. रस्त्यात थोडं पाण्यासाठी थांबलो, पाणी प्यायला. ते सगळीकडे केळीची बाग आणि मग केळीची कटिंग झाल्यावर, पॅकिंग झाल्यावर असं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. कच्ची केळी आणि बारीक बारीक असलेले घड सगळे आपण आपल्या मनात येतं लगेच, अरे कच्च्या केळ्यांची भाजी झाली असती, अमुक तमुक. पण इथे इतकं मुबलक आहे ते पीक की त्यांना त्याचं काही नाही. लवकरच श्रीराम मंदिर बोधू गावामधलं मंदिर आलंय. 8 वाजलेत. चाय सेवा आहे, अशी सेवा असते. नर्मदे. रस्ते मधून गावातनं जात असतात. तिथे आम्हाला चहा प्रसादी मिळाली. नंतर परत गावाच्या बाहेर येतात. ते प्राण्यांसाठी पाणी प्यायला असे हौद केलेले असतात. गाई म्हशी भरपूर आहेत सगळीकडे, काही ठिकाणी शेळ्या. परत शेती सुरू झाली. इकडे लांबर मैया आहे आणि असे जागोजागी बोर्ड असतात, परिक्रमा मार्ग. तर कितीतरी रिसॉर्ट्स वगैरे पण झालेत, त्याचे पण जे पाट्या असतात. पक्षी तर किती प्रकारचे बघायला मिळतात आम्हाला, त्यांचे आवाज. नर्मदा होमस्टे. असं मार्गदर्शन असतं मैयाचं. आश्रम तरी लावतात, नाही तर गाववाले तरी लावतात बोर्ड्स. तर मी सरळ चाललो होतो आता. 7 किलोमीटर उजव्या बाजूला वळून जायचं आहे. बलगाव आश्रम, दूरी 7 किलोमीटर. नर्मदा परिक्रमा मार्ग. आता शेतांच्या मधून रस्ता चाललाय. खूप छान वाटतं असतं शेतांच्या मधून जायला. पक्षी, पिकं, आवाज पक्ष्यांचे. गरम पाण्याचे फवारे असल्यासारखं ते जमिनीतून पाणी वर येते. बलबला कुंड. पण ऍक्च्युली ती पाईपलाईन फुटली आहे, त्याच्यातनं पाणी, फोर्स किती आहे पहा त्या पाण्याला. खारुताई. काय खाते ती? किडे खाते, काय खाते काय माहिती. डिंक असतो तो, डिंक खातीये. बरोबर डिंक खाते ती. कडुलिंबाचं झाड आहे.
छोटं पिल्लू आहे ते, त्यामुळे ते खाली उतरायला घाबरते. समोर किंगफिशर बसलाय. तर बघूया उडतोय का आपला मिळतोय कॅमेऱ्यामध्ये. झूम केलाय कॅमेरा. ते पिवळं गवत जिथे दिसते वस्त्र लावलेलं त्याच्या शेजारीच आहे तो लाल चोच. उडला 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 उडला, गेला लांब. इकडे कापूस. आणि इकडे हरभरे. आत्ताशी छोटी छोटी रोपं उगवून आली आहेत. हरभरे आणि गव्हाची नुकतीच लागवड झालेली आहे. छोटी छोटी रोपं उगवून आली आहेत. पुढे 4 महिन्यात आम्हाला गव्हाचं पीक, हरभऱ्याचं पीक उगवलेल्यापर्यंत दिसेल. आमचा प्रवास मग असाच चालू राहू दे. काही दिवसांपूर्वी 10 नोव्हेंबर, काही दिवसांपूर्वी दादा गुरूंचा जथ्था इथून परिक्रमा करत गेला होता. त्यांच्या वेलकमसाठी हे सगळे लावलेले आहेत बोर्ड. स्वागत, अभिनंदन. त्यांच्याबरोबर खूप मोठा जथ्था असतो आणि त्यांचे कुक आणि त्यांचं सगळं मंडळी अशी सगळे असते त्यांच्याबरोबर, टीम. आमच्यासाठी झुल्याची सोय केली आहे आराम करण्यासाठी. आम्ही आपला थोडा वेळ इथे करमणूक करून घेतोय. आपल्याला पुढे जायचंय नर्मदे. शेततळं बांधलंय. तिकडे मैयाचं पाणी खेचून, मोटरने खेचून इकडे साठवतात रबर शीट्स लावून. या झाडाला काय झालं आता, सगळं वठून गेलंय. सकाळी आंघोळ करताना जे वस्त्र पांघरलं होतं ते वाळत ठेवण्यासाठी डोक्यावर धरले. म्हणजे मग उन्हाने वाळून निघतं रस्त्यामध्ये. सकाळी 7:15 निघालो होतो, आता 9:45 झालेत. एक आश्रम दिसतोय. एक छोटी नदी मैयाला मिळायला चालली आहे, त्याच्यावरनं पूल बनवलाय. त्या आश्रमात थोडं थांबू आम्ही. भोजन प्रसादी असेल तर तिथे घेऊ किंवा पुढे जाऊ, कसं. अन्नपूर्णा आश्रमामध्ये आम्ही पोचलो. चहा बालभोगची इथे सोय आहे.
पण माझे कपडे धुवायचे होते म्हणून मी पहिल्यांदा कपडे धुवून घेतले आणि छान वाळवण्याची उन्हात सोय होती म्हणून इथेच कपडे धुवायचा निर्णय घेतला. मैया सेवा करतात. हेच ढालखेडा आश्रम. आमचे साथी इथे थांबलेत. मैया अगदी शेजारी आहे. बच्चे का वेद अध्ययन कराया जाता है. बच्चे का क्या वेद पढ़ाते हैं. अच्छा हाँ, ये बच्चे वेद पढ़ते हैं. हाँ, वेद भवन है नर्मदे. ये मंदिर शिव का मंदिर है. अन्नपूर्णा माता. अच्छा. हाँ हाँ हाँ. शिव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मागे विष्णू आणि गणपतीच्या पण मूर्ती आहेत. गुरुकुल में शिक्षा चालू है. ये बड़े विद्यार्थी है. और ये मैया का किनारा. महा अन्नपूर्णा आश्रमामध्ये अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर आहे. अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर आहे. हां हां अच्छा आ रहा है. हां. माँ शेरावाली अन्नपूर्णेश्वरी. मक्याचं पीक काढून झालंय. उन्हात ठेवलेत आणि हे मके वाळवतात उन्हामध्ये. शेतकऱ्याचं घर दिसतंय. अन्नपूर्णेश्वरी मठातून आम्ही निघालो होते. गुरुकुल होतं तिथून जेवण करून खिचडी प्रसादी घेऊन. आधी खूप वेळ गेला होता म्हणून मग नंतर थांबलो नाही. आता चाललोय चालत पुढे. आता पुढे पण एक आश्रम दिसतोय तिथे इतर लोकांची भोजन प्रसादी चालू आहे. पुढे थोडं आल्यानंतर मग नर्मदा सेवा कुटीर घोटू बाबा अन्नक्षेत्र या ठिकाणी आलो होतो. तिथे ताक सेवा घेतली. बडीशेप जिरे घातलेली ताक सेवा. उन्हामधनं चालताना ते पाचक असतं बऱ्यापैकी. चांगलं असतं पिणं. इकडे जागोजागी नागदेवतेची मंदिर असतात. त्याला भिलट देव असं म्हणतात. प्रकृति के गोद में विश्राम. वो तो सो गए. देखो नहीं प्रकृति के गोद में विश्राम कर रहे हैं भाई. खाना हो गया. अभी थोड़ा विश्राम की जरूरत है. ऐसी एसी की हवा काम करेगी बाद में. जलगावच्या आश्रम मध्ये आलो आम्ही.
इथे नुकताच श्री शिव महापुराण महोत्सव होऊन गेलाय. भूतेश्वर महादेव मंदिर, मौनी बाबा आश्रम. नर्मदे हर. आश्रमाच्या निमित्ताने आम्ही परत मैयेच्या किनाऱ्यावर आलो. इथे आलं की थंड वाटतं. मैयेच्या किनाऱ्यावर आलं की, नाही तर रणरणत्या उन्हातनं चालत होतो आता आम्ही. ते भूतेश्वर महादेव मंदिर आहे. श्री भूतेश्वर महादेव. विश्राम करतात लोक. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. 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 इकडे छोटेसे मारुती आहेत. गदा आहे त्यांची. आश्रम यायच्या आधी थोडा वेळ इथे नाग मंदिर आणि म्हणजेच भिलटदेव मंदिर म्हणजेच नाग मंदिर असतं. तिथे चहा प्रसादी आणि लोकांना म्हणजे परिक्रमावासींना आराम करण्याची पण सोय असते केलेली. तुम्ही आराम करा, बसा. बाग पण होते तिकडे, आम्ही सामान ठेवलं. आणि हे महाराजजी सेवा करतात चहाची. आधीपासूनच बोर्ड आहेत की चाय सेवा इधर है ना, बोर्ड है उधर. हाँ, बोर्ड हमने लगाया हुआ। हाँ, वो उसके लिए हम भाग भाग के आए चाय पीने. चाय पीने 1 किलोमीटर इसीलिए लिखा है। हाँ। अरे बाबा एक वो दो क्या थे, है इतना माता जी फंदी की पी के कोई बीच में वहाँ रुक जाता है, बैठ जाता है 1 किलोमीटर, इसलिए लिख दिया कि डायरेक्ट आ जाएंगे। इधर एक दो बहुत सगळ्यांना अगदी जवळ घेऊन, आजी सगळ्यांना जवळ घेऊन. म्हणूनच पाणी सांडलंय, मैयाचं पाणी तुम्हाला आता घ्यायला मिळण्यासाठी. बघा कशी मैयाची इच्छा आहे. अगदी सगळ्यांना अडवून गळ्यात बेड करून सगळ्यांना पाणी पाजते मैया. आत्ताच आम्ही चहा पिला होता, त्यामुळे पाणी प्यायचं नव्हतं, तरी ती समाधानासाठी 2 घोट प्यायला. म्हणजे प्रत्येकाचा भाव असतो. प्रसाद मागून घेतला आजीनी की तुमच्याकडे मैयाचा प्रसाद आहे का. आम्ही पूजेत ठेवतो तो प्रसाद दिला तिला. असं म्हणजे आणि आम्ही पण मग तिला मैया समजतो आणि ते आम्हाला मैया समजतात. अरे ये बोझ है ना पाचल, बोझ है तो ऊपर जाऊन तकलीफ पड़े रे, खड़े होने में तकलीफ पड़ी हो. धन्यवाद मैया, धन्यवाद. श्री षटकेश्वर धाम प्राचीन मंदिराजवळ आलो आम्ही. गोपीकुंज आश्रम ब्रह्मदेवांची तपस्थली आहे. गावाचं नाव साटकखल. श्री षटकेश्वर धाम प्राचीन नर्मदे हर. देवादिदेव महादेव देवादिदेव महादेव को प्रसन्न करने के लिए यहाँ पर स्वयं ब्रह्मा जी ने कई वर्षों तक तपस्या और यज्ञ किया. वह यज्ञ कुंड आज भी माँ नर्मदा के किनारे मौजूद है.
यहाँ पर माँ नर्मदा जी और साटक नदी का संगम है, इसलिए इस गांव का नाम साटक खल भी है। पुराणों में वर्णन आता है कि यहाँ पर माँ नर्मदा जी की गोद में 360 शिवलिंग विराजित है। गर्मी के समय में जब माँ नर्मदा जी का जल स्तर कम हो जाता है तो कुछ शिवलिंग के दर्शन हो जाते हैं। श्री षटकेश्वर मंदिर का नर्मदा पुराण में भी वर्णन है। श्री षटकेश्वर मंदिर के पुजारी जी थे फौजी बाबा, वो बताते थे कि रात्रि में कोई सफ़ेद घोड़ा लेकर भगवान षटकेश्वर जी की पूजा करने आता है, घंटियाँ बजती है, गेट खुलता है। ऐसा कई बार फौजी बाबा ने अनुभव किया, लेकिन अकेले हिम्मत नहीं कर पाए देखने की कि कौन है मंदिर में। इस स्थान पर कपिला गाय का भी जन्म हुआ है। यहाँ पर ब्रह्मा जी को शिव जी ने वरदान दिया था और इस पवित्र स्थान पर जो भी भजन, रात्रि विश्राम और दर्शन करने मात्र से ये स्वयं उनके पितरों के पास जाकर उन्हें आशीर्वाद दूंगा और उन्हीं के साथ रात्रि विश्राम करूंगा और कैलाश लेकर जाऊंगा। ये यहाँ के स्थल की महत्व का महिमा है, ब्रह्म जी और शंकर जी। माता श्री नर्मदे हर। ओम नमः शिवाय। षटकेश्वर महादेव मंदिर यही है। वाह 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 वाह, कितना सुंदर लाइट किया है, बहुत सुंदर किया है। ब्रह्मदेवाची तपस्थली आहे ही, अगदी मैयाच्या किनाऱ्याने आहे। खूप सुंदर स्थान आहे। आमचं अहो भाग्य की आम्ही इथे आलो। खलघाटचा ब्रिज आहे तिकडे। सनसेट व्हायला आलाय। सूर्य झाडांच्या मागे आहे। आम्ही अगदी योग्य वेळेला पोहोचलो इथे। खूप छान स्थान आहे, पवित्र स्थान आहे। ब्रह्मदेवाची तपस्थली म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मैयाचं पात्र केवढं रुंद आहे। हे आश्रम षटकेश्वर महादेव। खूप छान। हमारे निखिल कुमार हैदराबाद से, फ्लोटिंग इन नर्मदा रिवर इन षटकेश्वर महादेव। बहुत बढ़िया। हे खलघाट क्षेत्र आहे। इकडच्या बाजूनी खल नावाची नदी येते वाहत, मोठी आहे ती पण, आणि ती मैयाला मिळते। असं हे संगम क्षेत्र आहे। हे पण एक त्याचं महात्म्य आहे। मी उद्या सकाळी इथेच येणार आंघोळीला, संगम स्नानाचं पुण्य मिळेल आम्हाला। खूप छान, खूप छान।
हमारे भरत भाई स्नान कर रहे, संध्या स्नान कर रहे। छान छान संगम क्षेत्र। आज आम्ही मैयाच्या किनारी आरती केली। ब्रह्मदेवाच्या तपस्थलीला मैयाच्या किनारी आरती करून आणि मैयाची नदीची म्हणजे मैयाची स्वतःची सुद्धा आरती केली। एरवी आम्ही छोट्या बाटलीतली आणि मूर्तीतली अशी करतो, पण आज मात्र प्रत्यक्ष नर्मदा मैयाची पण आरती करायचा योग आला।